दारू प्यायची आणि हे सगळं बळबळ कुठे मिळत होतं? दिवसभर केंद्रामध्ये राहायचं, संध्याकाळी फेलोशिप मध्ये राहायचं. फक्त एकच नाही बरं, त्या दोन्ही गोष्टी मी सातत्याने दररोज काय. तर आपोआप काय झालं माहिती का, त्या सहवासामध्ये राहता राहता इतरांचे अनुभव एकता दारूला हळूहळू त्या वातावरणाशी जुळल्यामुळे दारू थांबत गेली आणि हळूवार स्वीकार व्हायला लागला की दारू माझ्यासाठी किती गंभीर आहे. कारण तिथं असताना आलेला पेशंट त्याला समजावून सांगणे आणि हे शियाचं किती शिकलेलं असेल, हे 10वी 12वी हा आजार आहे म्हणून त्याला कोणीच म्हणत नाही दारू पेलं बिमारी आहे. आणि हे माझ्या समोर लोक येऊन सांगत मी एवढा शिकलो मला माहित नाही आहे. आता तिथं अडचण अशी आहे, मी नंतर बोलतो. तर मी आता इथं नियंत्रण आर्टिफिशियल कृत्रिमरित्या नियंत्रण करतो. कसं? कारण येतो आल्यानंतर बाहेर जाता येत नाही, आता काही दारू पिकत नाही, परंतु दारू हे कनेक्शन आहे. ते आपल्या आतून चालू काय गव्हाण दारू बोलायला लागला ये जो दो चीजें कंसेप्ट यामुळे या सुधाराव या प्रतिक्रियाने करावं इसको किसको परिणाम प्रतिक्रियाने गेला शांत या शांत बैठो यही राष्ट्र को क्या करा इसका रिटर्न क्या देगा. आपण तुम्हाला या गोष्टीला त्याने आपली हसी खुशी त्याला नाराज दाखवायचा प्रयत्न करतो. पण हा तुम्ही कुठलेला त्यामुळे असं का बोलते का बोलतो त्याच्यामध्ये बदलून देवायचं उत्तर त्याच्या कारणाने काही पूर्ण नाही आपल्या आपण दाखवतो. आता ह्या भावना